नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उच्च न्यायालय भरती या परीक्षेमध्ये येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. उच्च न्यायालयाची अतिरिक्त खंडपीठे बेंच स्थापन करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? ऑप्शन आहे ए. राज्यपाल, बी. मुख्यमंत्री, सी. राष्ट्रपती, डी. संसद. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. राष्ट्रपती. उच्च न्यायालयाची अतिरिक्त खंडपीठे स्थापन करण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हायकोर्ट कोणत्या 2 केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे? तर ऑप्शन आहे ए. जम्मू काश्मीर व लडाख, बी. पंजाब व हरियाणा, सी. दिल्ली व चंदीगड, डी. गोवा व दमण. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. जम्मू काश्मीर व लडाख. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. उच्च न्यायालयाला निवडणूक याचिका ऐकण्याचा अधिकार असतो का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. हो. उच्च न्यायालयाला निवडणूक याचिका ऐकण्याचा अधिकार असतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली कोण करतो? ऑप्शन आहे ए. मुख्यमंत्री, बी. संसद, सी. राष्ट्रपती, डी. राज्यपाल. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. राष्ट्रपती. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची बदली राष्ट्रपती करतो. आता यानंतरचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 5. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट कोठे स्थित आहे? तर ऑप्शन आहे ए. अमृतसर, बी. चंदीगड, सी. लुधियाना, डी. सिमला. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी. चंदीगड. पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट चंदीगड येथे स्थित आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणत्या शपथेवर कार्य करतात? ऑप्शन आहे ए. संविधानाची निष्ठा, बी. मुख्यमंत्री आदेश, सी. संसद निर्णय, डी. राज्य आदेश. आणि उत्तर आहे ऑप्शन ए. संविधानाची निष्ठा. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. उच्च न्यायालयाचे नियंत्रण अधीनस्थ न्यायालयांवर कोणत्या कलमानुसार आहे? तर ऑप्शन आहे ए. 214, बी. 226, सी. 227, डी. 32. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 227. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. तेलंगणा हायकोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहे ए. 2014, बी. 2018, सी. 2019, डी. 2020. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी. 2019. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. केरला हायकोर्ट कोठे आहे? ऑप्शन आहे ए. तिरुअनंतपुरम, बी. कोची, सी. कालिकट, डी. कोल्लम. आणि उत्तर आहे ऑप्शन बी. कोची. केरला हायकोर्ट हे कोची येथे आहे. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. उच्च न्यायालयात रीट किती प्रकारचे असतात? ऑप्शन आहे ए. 3, बी. 4, सी. 5, डी. 6. आणि उत्तर आहे ऑप्शन सी. 5. उच्च न्यायालयात रीट हे 5 प्रकारचे असतात. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश पदत्याग कसा करतो? ऑप्शन आहे ए. मुख्यमंत्रीकडे पत्र, बी. राज्यपालाकडे पत्र, सी. राष्ट्रपतीकडे राजीनामा,
डी. संसदेकडे अर्ज. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राष्ट्रपतीकडे राजीनामा. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. गुजरात हायकोर्ट कोठे आहे? ऑप्शन आहे ए. सुरत, बी. राजकोट, सी. अहमदाबाद, डी. गांधीनगर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, अहमदाबाद. गुजरात हायकोर्ट हे अहमदाबाद इथे आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. पटना हायकोर्ट कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहे ए. झारखंड, बी. बिहार, सी. ओडिसा, डी. पश्चिम बंगाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, बिहार. पटना हायकोर्ट हे बिहार राज्यात आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. उच्च न्यायालयाला अवमान प्रकरणात शिक्षा देण्याचा अधिकार कोणत्या कायद्यानुसार आहे? ऑप्शन आहे ए. IPC, बी. CRPC, सी. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971, डी. CPC. आणि उत्तर आहे ऑप्शन सी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. राजस्थान हायकोर्टचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहे ए. जयपूर, बी. जोधपूर, सी. उदयपूर, डी. अजमेर. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जोधपूर. राजस्थान हायकोर्टचे मुख्यालय जोधपूर येथे आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध विशेष अनुमती याचिका SLP कोठे दाखल होते? ऑप्शन आहे ए. जिल्हा न्यायालय, बी. सत्र न्यायालय, सी. सर्वोच्च न्यायालय, डी. राज्यपाल. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कशावर अवलंबून असते? ऑप्शन आहे ए. राज्याची लोकसंख्या, बी. प्रकरणांची संख्या, सी. गरज, डी. वरील सर्व. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या राज्याची लोकसंख्या, प्रकरणांची संख्या, गरज या सर्व गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. कलकत्ता हायकोर्ट हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. तर खाली ऑप्शन आहे ए. बरोबर, बी. चूक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन ए, बरोबर. कलकत्ता हायकोर्ट हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. उच्च न्यायालयाला अवमान कंटेम्प्टबाबत अधिकार कोणत्या कायद्यानुसार आहे? तर ऑप्शन आहे ए. IPC, बी. CRPC, सी. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971, डी. इव्हिडन्स ॲक्ट. आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. दिल्ली हायकोर्ट कोणत्या वर्षी स्थापन झाले? ऑप्शन आहे ए. 1950, बी. 1966, सी. 1972, डी. 1980. आणि उत्तर आहे ऑप्शन बी, 1966. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.